आणि आता आपण पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। यवतमाळच्या पुसदमध्ये कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। फिजिक्सच्या पेपरला मोठ्या प्रमाणावर कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आलंय। खिडकीतनं भिंतीवर चढत कॉपी पुरवठा सुरू आहे। कॉपी पुरवणाऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली असून शिक्षक करतायत तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कांदा पाठोपाठ वांग्यानं सुद्धा आता रडवलंय। वांग्याला अवघा 1 रुपया किलो बाजारभाव मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी वांग पिकावर रोटावेटर फिरवलाय। हरभरा खरेदी नोंदणी करता चांदूर रेल्वेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे हरभरा खरेदी नोंदणी तत्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। परभणीमध्ये हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं दिसून येत आहे। शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असून हमी भावापेक्षा कमी किमतीत हरभरा विकावा लागतोय। कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव इथल्या जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली। लाकडी फर्निचर असल्यानं आग चांगलीच धुमसली होती। अग्निशमन विभागानं तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणलेली आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदौर महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यामुळे दोन्ही बाजूंकडून वाहनांच्या सुमारे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागतात। त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। यवतमाळमध्ये अवैध धंद्याच्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला सहाय्यक पोलिसांनीच मारहाण केलेली होती। मारहाणीची तक्रार बेदखल झाल्याचा आरोप करत तरुणानं पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी तरुणाला वेळीच आवरल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मालेगावात 2010 मध्ये झालेल्या रिक्षा दुचाकीच्या धडकेमुळे दोघांमध्ये वाद झालेला होता। या घटनेप्रकरणी कोर्टानं आरोपीला 21 दिवस 5 वेळेला नमाज पठण आणि 2 वृक्षांची लागवड करण्याची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे हा निकाल चर्चेचा विषय ठरतोय। बीड जिल्ह्यात अवैध दारू विक्रीच्या विरोधात तातडीनं कारवाई करा असे आदेश महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। रुग्णाच्या नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण झाल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे आरोग्य व्यवस्था काही काळासाठी खोळंबलेली होती। अहमदनगरमधल्या निळवंडे धरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीत। तसंच अरुंद रस्त्यावरनं प्रवास करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे धरणग्रस्तांनी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढत लाक्षणिक उपोषण केलंय। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडीमध्ये 2 ते 3 दिवसाआड पाणी मिळत असल्यानं नागरिकांची भटकंती वाढलेली आहे। मोहाडी नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे उन्हाळ्याच्या आधीच जलसंकट निर्माण झालंय। दौंड नगरपालिकेच्या मालकीचं शहरातील एकमेव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान आता अत्यंत दुरावस्थेत आहे। याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। उद्यानाच्या दुरावस्थेमुळे आजूबाजूच्या दुकानदारांवर सुद्धा उपासमारीची वेळ आल्याचं सांगितलं जात आहे। अहमदनगरमधल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी 20 शेततळ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यामुळे उन्हाळ्यातही इथं मुबलक पाणी उपलब्ध होत आहे। या पाणी साठ्याचा वापर करून सुमारे 50 एकर क्षेत्र बागायती झालेलं आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला गुरुवारी सकाळी सुरुवात होईल। या निवडणुकीसाठी एकूण 2,87,145 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। एकूण 37 फेऱ्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार असल्यानं उमेदवारांची उत्सुकता आता ताणली गेली आहे। बीडमध्ये राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। निष्क्रिय महिला आयोगाचा महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम ढोंगी आहे। या उपक्रमाच्या निषेधार्थ महिलांनी निदर्शनं केली आहेत। जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 4,000 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे। धाराशिवमध्ये गळफास लावून टॉवरवर चढलेला एसटी महामंडळाचा कर्मचारी खाली उतरायला तयार नाहीये। जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत
टॉवरवरनं खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यानं घेतलेली आहे. कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे त्रस्त होऊन नागरिकांनी खेड नगरपालिकेवर मोर्चा काढलाय. जोपर्यंत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत कचरा डेपोत एकही कचरा गाडी येऊ देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय. बुलढाणा शहरात कॅफे मालकांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. अनेक तरुण तरुणी बंद द्वार केबिनमध्ये अश्लील चाळे करत असल्याची तक्रार स्थानिक करतायत. त्यामुळे सकल मराठा समाजाकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार देण्यात आलेली आहे. पैठणच्या नाथ महाराज षष्ठी सोहळ्यासाठी जवळपास 15 लाख वारकरी येण्याचा अंदाज असून यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेतली गेलेली आहे. यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पैठणमध्ये तयारी सुरू आहे. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या जयनगरमध्ये भोपळी मिरचीवर ब्लॅक थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीक विमा आणि अनुदानाच्या मागणीसाठी धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झाले. सोने गावातील काही शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत आमरण उपोषण सुरू केलंय. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 512 किलो कांद्यामागे या शेतकऱ्याला अवघा 2 रुपयांचा चेक मिळाला. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर त्यांनी कांदे घेऊन आंदोलन केलंय. नांदेडमध्ये नवीन मोंढा मैदानावर कृषी महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांना आपला माल या महोत्सवात विकता येणार आहे. कापूस आणि हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद झालेली आहे. याचा अमळनेरमध्ये शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय. हरभऱ्याला वराचं रूप आणि कापसाला वधूचं रूप देत त्यांचं लग्न तहसील कार्यालयात लावण्यात आलं. नाफेडमार्फत हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया 2 मार्चपासून म्हणजे उद्यापासून सुरू होतीये. मात्र त्याआधीच अमरावतीतल्या चांदूर रेल्वे इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत. येत्या 2 दिवसात या ठिकाणी आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. हिंगोलीतल्या बाजारात कोथिंबिरीला कवडीमोल दर मिळतोय. त्यामुळे जवळा बुद्रुक इथल्या संतप्त शेतकऱ्यानं शेतातल्या कोथिंबिरीवर नांगर फिरवलाय. देवगडचा हापूस आंबा धाराशिवमध्ये दाखल झालेला आहे. यंदा हापूस आंब्याची आवक जास्त असल्यानं आंब्याला कमी दर मिळण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायत. भंडाऱ्यात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 13,000 प्रकरणं अपात्र ठरवण्यात आलेली आहेत. महसूल विभागाकडून योजनेचा बारकाईनं आढावा घेतला जातोय. अपात्र शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान देखील आता बंद होणार आहे. राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. तांत्रिक कारणांमुळे नवा आयडी पासवर्ड बनवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालाय. अमरावतीमधल्या विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शनं केली आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. शिक्षक महासंघाच्या वतीनं 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आलाय. भुसावळ बसस्थानकात परिसरात मुरुम खडी टाकून रस्ता भरण्यात आलेला होता. मात्र इथली खडी उखडली गेली आहे. दगड लागून प्रवासी जखमी होत आहेत. बसस्थानकाच्या आवारात चालणं सुद्धा नागरिकांना आता कठीण बनलेलं आहे. हिंगोलीतल्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय घेतला गेला असून सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत शाळा भरतील. सातपुडा पर्वतरांगांमधल्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकच नसल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बुलढाण्यातल्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत पंचायत समितीत शाळा भरवू असा पवित्रा पालकांनी घेतलाय. रत्नागिरीच्या खेड शहरातील कचरा डेपोत रोज कचरा जाळला जात असल्यानं नागरिकांना श्वसनाचे आजार सुरू झाले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांना अडवत कचरा डेपोचं गेट बंद केलंय. नागरिकांचं आरोग्य धोक्यात यायला खेड नगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप होतोय.
धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील 50% डायलिसिस मशीन्स बंद असल्याची माहिती उघडकीला आलेली आहे। त्यामुळे किडनीचे रुग्ण मोठ्या अडचणीत आहेत। त्यामुळे बंद असलेल्या मशीन्स लवकर सुरू करून हेळसांड थांबावी अशी मागणी रुग्णांकडून होतीये। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलंय। एमपीएससी मार्फत होणाऱ्या सगळ्या परीक्षा 2025 पर्यंत बहुपर्यायी झाल्या पाहिजेत अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करतायत। नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकांना मारहाण केलेली होती। याबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे। अहमदनगरच्या सुपामधले पोलीस निरीक्षक गोकावे यांना महिलेला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं। या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट करत माहिती देत उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 ते 25 युवक पदाधिकाऱ्यांना संधी देणार असल्याचं शरद पवारांनी आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगरच्या गौण खनिज प्रकरणी महसूल विभागाकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। खडसेंवर 400 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे। अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीतर्फे गणेश कवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून पालिकेतलं संख्याबळ पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सांगलीतल्या मिरजेत एका बँकेतल्या 10 ग्राहकांची 90 लाखांना फसवणूक करण्यात आलेली होती। या प्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली असून बँकेतलाच तो सेल्स ऑफिसर असल्याची माहिती समोर आलेली आहे। साताऱ्याच्या भुईन सुरूर इथल्या धावजी पाटील मंदिरात अघोरी कृत्य सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। एका मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचा प्रकार सुरू असून मांत्रिकावर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी केलेली आहे। मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयानं हाणामारी प्रकरणी आगळावेगळा निकाल दिलाय। या प्रकरणातल्या आरोपीला 21 दिवस 5 वेळेला नमाज पठण आणि 2 वृक्ष लागवड करण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातल्या शिवाजीनगर इथं चोरट्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं लॉक तोडून आत प्रवेश केला। यावेळेला बँकेतील लॉकर न तुटल्यानं त्यांनी बँकेतले महत्त्वाचे दस्तावेज लॅपटॉप जाळण्याचा प्रयत्न केला। अखेर 10,000 रुपयांची चिल्लर घेऊन ते पसार झाले। यवतमाळमध्ये वणीजवळच्या सावरला इथं भरधाव कारनं मोटरसायकलला जोरदार धडक दिली। यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। कणकवलीतल्या ओटो फाटा इथं उड्डाणपुलावरनं कार थेट सर्व्हिस रोडवर कोसळली। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळच्या वणीमधल्या गोकुळनगर परिसरातल्या घराला आग लागून 2 ते 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय। भीमराव अत्राम यांच्या घराला आग लागली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या लग्नातल्या वऱ्हाड्यांवर मधमाशांनी हल्ला केला। या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये नवरदेवासह 250 जण जखमी झाले। शंकरपटात बैलजोडी थेट खांबाला जाऊन धडकल्याची घटना भंडाऱ्यातल्या साकोलीत घडली आहे। या घटनेनंतर बैलजोडी हाकणारा सुखरूप असून बैलजोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यवतमाळमधल्या टिपेश्वर अभयारण्यात एक वाघाचा बछडा जखमी अवस्थेत फिरतो आहे। या जखमी बछड्यावर उपचार केले जावेत अशी मागणी प्राणीप्रेमी करतायत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर।